नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथे डिस्कस करणार आहोत डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा कायदे. त्यापैकी आज आपण इथे पाहणार आहोत महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887. हा अधिनियम आपल्या सिलेबसमध्ये 4 मार्क्ससाठी समाविष्ट आहे. यावरती आपल्याला एकूण 2 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. या अधिनियमात एकूण 13 कलमे आहेत. त्यापैकी आपल्या सिलेबसमध्ये कलम 2, 3, 4, 5, 6, 7 व 12A ही कलमे समाविष्ट आहेत. तर वळूया आपल्या मेन कायद्याकडे. महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887. द महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ गॅम्बलिंग ऍक्ट 1887. हा अधिनियम संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू आहे. याची अंमलबजावणी 5 जानेवारी 1888 रोजी पासून सुरू झाली. कलम 3 आहे जुगार खेळणे या संज्ञेची व्याख्या. हा अधिनियम जर इंग्लिश मध्ये जर आपण पाहिला तर तेथे जुगार याच्यासाठी जी संज्ञा वापरली आहे ती आहे गेमिंग असं म्हटलं आहे. बट जुगार म्हणजे गॅम्बलिंग हा शब्द जुगारसाठी वापरला जातो, परंतु इंग्लिश मधल्या अधिनियमामध्ये जुगारसाठी गेमिंग हा शब्द वापरलाय. गेमिंग आणि गॅम्बलिंग हे दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत. गेमिंग म्हणजे गेम ऑफ स्किल म्हणजे कौशल्याचा खेळ, आणि गॅम्बलिंग म्हणजे गेम ऑफ चान्स, टू टेक अ चान्स म्हणजे संधी घेणे किंवा नशिबावरती खेळलेला खेळ म्हणजे जुगार. अशा ह्या दोन कन्सेप्ट आहेत. सध्या आपण मराठीतला कायदा शिकत आहोत, तर आपण इथे मराठीतली कन्सेप्ट गृहीत धरूया. जुगार म्हणजे गॅम्बलिंग. तर इथे जुगारचा अर्थ दिलाय पैज मारणे किंवा सट्टा खेळणे. जुगार म्हणजे काय, तर पैज मारणे किंवा सट्टा खेळणे याचा समावेश जुगारमध्ये होतो. जुगारामध्ये खालील गोष्टींचा समावेश होत नाही. ते आहे घोड्यांच्या शर्यती व कुत्र्याच्या शर्यती. परंतु याच्यासाठी काही कंडिशन आहेत जे आपल्याला ह्या खंडामध्ये दिली आहे. खंड 1 मध्ये काय दिलंय पहा. ज्या दिवशी अशी शर्यत चालवायची आहे व ज्या ठिकाणी किंवा जागी अशी शर्यत व्हायची असेल अशा जागेच्या लायसन्सदाराने जे आवार मुंबईचा शर्यतीच्या जागांना लायसन्स देण्याबाबतचा अधिनियम 1912 चा कलम 4 अन्वये दिलेल्या लायसन्स मधील अटीन्वये अशा कारणांकरिता शर्यतीच्या जागेसंबंधाने राखून ठेवले असेल अशा त्या आवारात. थोडक्यात काय, तर ज्या दिवशी ती रेस होणार आहे, ज्या दिवशी ही कुत्र्यांची किंवा घोड्यांची जी शर्यत होणार आहे, जी रेस होणार आहे, त्या रेससाठी कायद्याखाली ज्यांना लायसन्स देण्यात आला आहे त्यांनी त्या लायसन्स मध्ये नमूद केलेल्या क्षेत्रात व त्याच दिवशी ती शर्यत घेतली पाहिजे, त्या आवारात, आणि त्याच दिवशी ती शर्यत व्हायला हवी. नंतर खंड C मध्ये काय कन्सेप्ट आहे पहा. आवारात हजर असलेला स्वतः कोणताही व्यक्ती व दुसऱ्या पक्षी लायसन्स धारण करणारा व्यक्ती किंवा अशा लायसन्स धारण करणाऱ्या व्यक्तीने लायसन्सच्या अटीस अनुसरून परवानगी दिलेला इतर व्यक्ती यांच्या दरम्यान किंवा जातीने कितीही व्यक्तींच्या दरम्यान अशा लायसन्सने परवानगी देण्यात येईल अशा रीतीने व अशा साधनाने पैज मारण्यात येईल किंवा सट्टा खेळण्यात येईल, ती पैज किंवा सट्टा खेळीच करून पैज मारणे किंवा सट्टा खेळणे याचा समावेश होतो. परंतु त्यात लॉटरीच्या सोडतीचा समावेश होत नाही. जो लायसन्सी आहे, ज्याला परवाना देण्यात आला आहे, त्या व्यक्तीकडून किंवा त्या व्यक्तीने प्राधिकृत केलेला किंवा ऑथराइज केलेल्या व्यक्ती सोबतच तुम्ही बेटिंग केली पाहिजे किंवा सट्टा खेळला पाहिजे. हे जे असे मध्यस्थी लोक असतात, एजंट्स जे असतात, त्याच्या थ्रू जर तुम्ही खेळाल ते इल्लीगल आहे. ठीक आहे. यामध्ये लॉटरीच्या सोडतीचा समावेश होत नाही. लॉटरीचा स्पेशल ऍक्ट आहे लॉटरी रेग्युलेटिंग ऍक्ट. ठीक आहे, समजलं. हे 3 महत्वाचे आहे. हे 3 खंड महत्वाचे आहेत, A, B आणि C. तर जुगार म्हणजे काय, तर पैज मारणे किंवा सट्टा खेळणे. यामध्ये घोड्यांच्या शर्यती व कुत्र्यांच्या शर्यतींचा समावेश होत नाही, परंतु त्याला काही कंडिशन आहेत. त्या कंडिशन कशा आहेत, तर ज्या दिवशी अशी रेस होणार आहे व अशी रेस चालवण्यासाठी ज्याला लायसन्स देण्यात आला आहे व त्या लायसन्स मध्ये जे क्षेत्र नमूद आहे अशा क्षेत्रातच
ते रेस व्हायला हवी व त्या ठरलेल्या दिवशीच ते रेस व्हायला हवी. आणि त्या क्षेत्रामध्ये जे व्यक्ती हजर आहेत त्यांनी ज्याला लायसन्स देण्यात आला आहे किंवा त्या लायसन्सदाराने परवानगी दिलेली जी इतर कोणती व्यक्ती आहे त्या दोघांसोबतच तुम्ही बेटिंग करायची आहे किंवा सट्टा खेळायचा आहे किंवा पैज मारायची आहे. तुम्ही जर या व्यतिरिक्त इतर कोणत्याही बुकीच्या थ्रू किंवा एजंटच्या थ्रू हे बुकिंग केली किंवा हे सट्टा वगैरे खेळला तर ते काय आहे, इलिगल आहे. ठीक आहे. आणि यामध्ये लॉटरीच्या सोडतीचा समावेश होत नाही. समजलं? नेक्स्ट काय म्हटलंय पहा, परवाना नसताना एखाद्या व्यक्तीला नोकर म्हणून जुगाराच्या कामावर ठेवणे हे देखील जुगार समजले जाईल. परवाना नसताना एखाद्या व्यक्तीला नोकर ठेवलंय, परवाना तर नाहीच आहे आणि एखाद्या व्यक्तीला जुगार खेळण्याच्या कामावरती आपण ठेवलंय तर ते काय आहे, जुगार आहे. जुगार म्हणजे काय, सट्टा किंवा पैज लावणे. ठीक आहे. आणि आणखीन काय, आणि अशा व्यक्तीने परवाना नसताना एखाद्या व्यक्तीला नोकर म्हणून जुगाराच्या कामावर ठेवणे हे तर जुगार आहे, परंतु परवाना नसलेल्या व्यक्तीसाठी जुगार खेळणे किंवा जुगाराच्या कामावर राहणे किंवा त्याचे नोकर म्हणून जुगारासाठी त्याला मदत करणे हे देखील काय आहे, तर जुगारच आहे, परवाना नसताना. परंतु परवानाधारक व्यक्ती परवान्यात नमूद केलेल्या रीतीने आपल्याकडे कोणत्याही व्यक्तीला जुगाराच्या किंवा पैज किंवा सट्टा लावण्याच्या कामावरती ठेवू शकतो, परंतु कसं, परवान्यात नमूद रीतीने. ठीक आहे. नंतर पुढची कन्सेप्ट आहे जुगार खेळण्याची साधने, इन्स्ट्रुमेंट्स ऑफ गेमिंग. इथे देखील गेमिंगच म्हटले आहे, गॅम्बलिंग नाहीये, इन्स्ट्रुमेंट ऑफ गेमिंग, जुगार खेळण्याची साधने. तर यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, अशी कोणतीही वस्तू किंवा साधन ज्याचा जुगार खेळण्यासाठी उपयोग करण्यात येत आहे. जुगाराच्या प्रयोजनासाठी असलेली कोणतीही वस्तू, मग ते दस्तऐवज असेल, नोंदणी पुस्तक असेल, लेख असेल, जुगारासाठी जमवलेला पैसा असेल, विनिंग्ज असेल, बक्षिसे असतील किंवा जुगारातील उत्पन्न असेल, अशी कोणतीही वस्तू जी जुगार खेळण्याच्या हेतूने तेथे प्रेझेंट आहे किंवा तेथे उपस्थित आहे किंवा ते वापरण्यात येते. जसे की दस्तऐवज असेल, नोंदणी पुस्तक, लेख, जुगारासाठी जमवलेला पैसा, विनिंग्स, बक्षिसे व जुगारातील उत्पन्न. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे जुगाराचा सार्वजनिक अड्डा, कॉमन गेमिंग हाऊस. कॉमन गेमिंग हाऊस. तर पोटकलम 1 मध्ये काय म्हटलंय पहा, कापूस, अफू, इतर वस्तू. काय, कापूस, अफू किंवा इतर वस्तूंच्या बाजार मूल्यावर, नंतर बाजार किमतीत होणारे बदलांवर किंवा त्यांच्या रकमेवर, कर्ज रोख्यांच्या किंवा शेअर्सच्या किमतीवर, पाऊस किंवा इतर नैसर्गिक घटना घडून येणे किंवा न येणे यावर, पावसाच्या प्रमाणावर, पत्त्यांचा व चित्राचा वापर करून किंवा अंक व आकड्यांचा वापर करून किंवा सोडतीच्या निकालावर जुगार खेळणे. काय काय म्हटलंय, आफूस, काफू किंवा इतर वस्तू यांचा बाजार मूल्य, बाजार किमतीत होणारा चढउतार, कर्जरोख व शेअर्सच्या किमती, पाऊस किंवा इतर नैसर्गिक घटना घडून येणे किंवा न येणे, पावसाचा प्रमाण, पत्त्यांचा व चित्राचा वापर करून किंवा अंक आकड्याचा वापर करून किंवा सोडतीच्या निकालावर जुगार खेळणे. जुगार खेळण्याचे हे काही प्रकार दिले आहेत, कशा कशावरती जुगार खेळला जातो. ठीक आहे. तर त्यामध्ये खंड F1 आहे, जुगार खेळण्याच्या बाबतीत असा जुगार ज्या ठिकाणी खेळला जाईल किंवा अशा जुगाराची साधने यात ठेवण्यात येतील किंवा वापरली जातील असे कोणतेही घर, खोली किंवा जागा असा समजावा. सार्वजनिक जुगाराचा अड्डा कशाला समजावा, तर ज्यामध्ये जुगार खेळण्याच्या बाबतीत, जुगार ज्या ठिकाणी खेळला जाईल, हे महत्वाचं आहे, जुगार ज्या ठिकाणी खेळला जाईल किंवा अशी जुगाराची साधने ज्यात ठेवण्यात येतील, जुगार ज्या ठिकाणी खेळण्यात येईल किंवा अशी साधने ज्यात ठेवण्यात येतील किंवा वापरली जातील असे कोणतेही घर, खोली किंवा जागा, हे काय आहे, तर कॉमन गेमिंग हाऊस म्हणजेच जुगाराचा सार्वजनिक अड्डा आहे. इतर कोणत्याही जुगाराच्या प्रकाराच्या बाबतीत ज्या घरात जागेत जुगाराची साधने, अशा घराचा मालक
किंवा जागेचा मालक असणारा व्यक्ती इतर कोणत्याही रीतीने फायद्यासाठी, कशासाठी? फायद्यासाठी ठेवले असेल, घराच्या मालकाने किंवा घराची देखभाल करणाऱ्या व्यक्तीने ती जुगाराची साधने फायद्यासाठी ठेवलेली असतील, तर असे कोणतेही घर, खोली किंवा जागा काय आहे? जुगाराचा सार्वजनिक अड्डा आहे. मग या जागेच्या कन्सेप्ट मध्ये कोणत्या गोष्टी येतात? तर तंबू, बंदिस्त जागा, क्षेत्र, वाहन आणि जलयान यांचा समावेश होतो. जागेमध्ये कशाचा समावेश आहे? तर तंबू, बंदिस्त जागा, क्षेत्र, वाहन आणि जलयान यांचा समावेश होतो. ठीक आहे. जुगाराचा सार्वजनिक अड्डा म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी कापूस, अफू, इतर वस्तू यांच्या बाजार मूल्यावर, बाजार किमतीत होणाऱ्या त्यांच्या रकमेवर, कर्ज रोख्यांच्या किंवा शेअर्सच्या किमतीवर, पाऊस किंवा इतर नैसर्गिक घटना घडून येणे किंवा न येणे यावर, पावसाच्या प्रमाणावर, पत्त्यांच्या व चित्रांचा वापर करून, अंक आकड्याचा वापर करून किंवा सोडतीच्या निकालावर जुगार खेळले जाते. आणि असे जुगार ज्या ठिकाणी खेळला जातो व अशी साधने ज्यात ठेवली जाते किंवा वापरली जाते, अशी खोली, घर किंवा जागा हे काय आहे? तर जुगाराचा सार्वजनिक अड्डा आहे. आणि अशा प्रकारातून फायद्यासाठी जर घराचा मालक किंवा इतर व्यक्ती फायद्यासाठी अशी साधने ठेवत असेल, तर ते घर, खोली किंवा जागा काय आहे? तर जुगाराचा सार्वजनिक अड्डाच आहे असे समजले जाते. आणि या जागेच्या कन्सेप्ट मध्ये कोणत्या गोष्टी येतात? तर तंबू, बंदिस्त जागा, क्षेत्र, वाहन आणि जलयान यांचा समावेश होतो. पुढचा कलम आहे कलम 4, जुगार खेळण्याचे सार्वजनिक अड्डे ठेवणे. जुगार खेळण्याचे सार्वजनिक अड्डे ठेवणे. टू कीपिंग कॉमन गेमिंग हाऊस. ठीक आहे. जो कोणी जुगार खेळण्याचा सार्वजनिक अड्डा म्हणून कोणताही घर, खोली किंवा जागा खुली करेल, ठेवेल किंवा त्याचा उपयोग करेल. जुगार खेळण्याचा सार्वजनिक अड्डा म्हणून घर, खोली किंवा जागा खुली केल्यास किंवा खुली करेल किंवा ठेवेल किंवा त्याचा उपयोग करेल. अशा कोणत्याही घराचा, खोलीचा किंवा जागेचा मालक किंवा भोगवटा करणारा म्हणजे भोगवटदार किंवा इतर कोणत्याही वर नमूद केलेल्या कारणासाठी म्हणजे जुगार खेळण्याचा सार्वजनिक अड्डा म्हणून जाणून बुजून किंवा बुद्धिपुरस्सरपणे खुली करून देईल किंवा तिचा भोगवटा करू देईल किंवा तिचा उपयोग करू देईल. म्हणजे काय करत आहे तो? जुगाराचा सार्वजनिक अड्डा त्याने ठेवला आहे असा त्याचा अर्थ होईल. नंतर वर नमूद कारणासाठी खुले केलेले, भोगवट्यात असलेले किंवा उपयोगात असलेले कोणतेही घर, खोली, जागा यांतील कामाची व्यवस्था ज्याच्याकडे आहे त्याने अशा कामासाठी मदत करत असेल जुगार खेळण्यासाठी, तर ते काय करत आहे? तर जुगाराचा सार्वजनिक अड्डा चालवत आहे किंवा अड्डा ठेवला आहे असे म्हणण्यात येते. अशा कोणत्याही घरात, खोलीत किंवा जागेत नेहमी येणाऱ्या इस्मांबरोबर जुगार खेळण्याच्या कारणासाठी पैसे आगाऊ देईल किंवा पुरविल. अशा नेहमी येणाऱ्या जागेत कोण असणार आहे? मग असे नेहमी येणारे जुगारडे. आणि अशा जुगारू लोकांना पैसे आगाऊ देऊन ऍडव्हान्स मध्ये पैसे देईल, म्हणजे बाहेरून त्यांना फायनान्स करेल. कशासाठी? जुगार खेळण्यासाठी. स्वतः डायरेक्टली खेळत नाही, दुसऱ्यांच्या थ्रू जरी खेळलं तर तो काय आहे? दोषी आहे. ठीक आहे. आणि अशासाठी काय शिक्षा आहे? तर 2 वर्ष कारावास व द्रव्यदंड. 2 वर्ष कारावास व द्रव्यदंड अशा शिक्षेस ह्या व्यक्ती काय आहेत? पात्र आहेत. कोण कोण? जुगाराचा सार्वजनिक अड्डा म्हणून कोणतीही खोली किंवा जागा किंवा घर खुली करून देईल किंवा त्याचा उपयोग करेल. नंतर त्या जागेचा मालक किंवा भोगवटा करणारा व्यक्ती जाणून बुजून बुद्धिपुरस्सरपणे त्याचा भोगवटा करू देईल किंवा त्याचा उपयोग करू देईल. कशासाठी? सार्वजनिक जुगाराचा अड्डा म्हणून. नंतर काय? अशा सार्वजनिक जुगाराचा अड्डा म्हणून खुली केलेल्या, भोगवट्यात असलेल्या किंवा उपयोगात असलेल्या कोणत्याही घर, खोली किंवा जागेची व्यवस्था पाहणारा जो व्यक्ती आहे त्यांनी कोणत्याही प्रकारे जुगाराचा सार्वजनिक अड्डा ठेवण्यासाठी मदत करेल तो. आणि अशा घरात किंवा खोलीत किंवा जागेत नेहमी येणाऱ्या इसमांबरोबर जुगार खेळण्यासाठी पैसे देईल. ऍडव्हान्स मध्ये त्यांना पैसे देणारा किंवा पुरविणारा म्हणजे इनडायरेक्टली जुगार खेळणारा हा देखील काय आहे? दोषी आहे. आणि त्याला शिक्षा आहे 2 वर्ष कारावास व द्रव्यदंड. हा अपराध पहिल्यांदा असेल तर
म्हणजेच पहिल्या अपराधाबद्दल काय शिक्षा आहे? कमीत कमी 3 महिने कैद व कमीत कमी 500 रुपये दंड. कमीत कमी 3 महिने व कमीत कमी 500 रुपये दंड. दुसऱ्या अपराधाबद्दल शिक्षा आहे कमीत कमी 6 महिने कैद व कमीत कमी 1000 रुपये दंड. तिसऱ्या व नंतरच्या अपराधासाठी शिक्षा आहे कमीत कमी 1 वर्ष कैद व कमीत कमी 2000 रुपये द्रव्यदंड. शिक्षा लक्षात ठेवणे सोपं आहे. पहिलीच्या डबल दुसरी करायची, दुसरीच्या डबल तिसरी शिक्षा करायची. ठीक आहे. पहिली शिक्षा काय आहे? पहिल्या अपराधाबद्दल 3 महिने कैद व 500 रुपये द्रव्यदंड आहे. मग याची डबल काय आहे? 6 महिने कैद व 1000 रुपये द्रव्यदंड. आणि दुसरीच्या डबल तिसरी असणार आहे 1 वर्ष कैद व 2000 रुपये द्रव्यदंड. ठीक आहे. नंतर पुढचा कलम आहे कलम 5, जुगाराच्या सार्वजनिक अड्ड्यात जुगार खेळणे. आता आपण जुगार खेळण्यासाठी शिक्षा पाहिली, जुगार अड्डा ठेवण्यासाठी शिक्षा पाहिली. आता जुगार अड्ड्यात जुगार खेळण्यासाठी शिक्षा काय आहे? तर कोणत्याही जुगार अड्ड्यात, कोणत्याही जुगार खेळण्याच्या सार्वजनिक अड्ड्यात जे कोणी इसम जुगार खेळताना सापडेल, जुगार खेळताना सापडलाय, आणखीन काय, किंवा जुगार खेळण्याच्या कारणासाठी हजर आहे, तर अशी व्यक्ती काय आहे? दोषी आहे. आणि तो कशासाठी? मग त्याच्यासाठी शिक्षा काय आहे? 6 महिने कैद व द्रव्यदंड. सार्वजनिक जुगार अड्ड्यात जुगार खेळताना आढळल्यास किंवा जुगार खेळण्याच्या कारणासाठी हजर असल्यास शिक्षा आहे 6 महिने कैद व द्रव्यदंड. मग याच्यातही शिक्षेचं डिस्ट्रीब्युशन आहे पहिल्या अपराधाबद्दल, दुसऱ्याबद्दल, तिसऱ्याबद्दल किंवा नंतरच्या. तर पहिल्या अपराधासाठी शिक्षा आहे कमीत कमी 1 महिना कैद व कमीत कमी 200 रुपये द्रव्यदंड. दुसऱ्यासाठी शिक्षा आहे कमीत कमी 3 महिने कैद व कमीत कमी 200 रुपये द्रव्यदंड. तिसऱ्या व नंतरच्या अपराधासाठी शिक्षा आहे कमीत कमी 6 महिने कैद व कमीत कमी 200 रुपये द्रव्यदंड. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या अपराध जे आहेत त्यामध्ये फक्त कायद्याची शिक्षा बदलली आहे. द्रव्यदंड सेम आहे 200 रुपये. पहिल्यासाठी 1 महिना कैद आहे, दुसऱ्यासाठी 3 महिने कैद आहे, तिसऱ्या व नंतरच्या अपराधासाठी 6 महिने कैद आहे, परंतु द्रव्यदंड तिघांसाठी सेम आहे 200 रुपये. जुगाराच्या सार्वजनिक अड्ड्यात जुगार खेळताना आढळल्यास शिक्षा आहे 6 महिने कैद व द्रव्यदंड. ठीक आहे. नंतर हे महत्वाचं आहे, जुगार खेळणे चालू असताना त्या ठिकाणी सापडलेली कोणतीही व्यक्ती जुगार खेळण्याच्या कारणासाठी हजर होती असे काय केले जाते? समजले जाते, गृहीत धरले जाते. ठीक आहे. जुगार खेळणे चालू असताना त्या ठिकाणी प्रेझेंट असलेली व्यक्ती, स्पेशली ते लोक जे बघायला जातात की जुगार कसा खेळला जातो, ते लोक जुगार खेळण्याच्या कारणासाठी तेथे हजर आहेत असे समजले जाते. तुम्ही जुगार खेळा अन्यथा न खेळा. ठीक आहे. नंतर कलम 6 आहे जुगार खेळण्याच्या अड्ड्यात पोलीस अधिकाऱ्यांनी प्रवेश करणे व झडती घेणे. कलम 6 आयोगाचा फेवरेट कलम आहे. याच्यावरती प्रत्येक वर्षी प्रश्न विचारला जातो. कलम 6 जुगार खेळण्याच्या अड्ड्यात पोलीस अधिकाऱ्यांनी प्रवेश करणे, झडती घेणे. तर पोलीस आयुक्तालयाच्या बाबतीत पोलीस आयुक्त पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यास लेखी आदेशाद्वारे प्राधिकृत करतात. म्हणजेच काय? ज्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे अशा बाबतीत पोलीस आयुक्त पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यास, म्हणजे कोण? PSI, पोलीस सब इन्स्पेक्टरला लेखी आदेशाद्वारे प्राधिकृत करतात. लेखी आदेशाद्वारे. अशा झडती घेण्यासाठी, प्रवेश करण्यासाठी लेखी आदेशाद्वारे प्राधिकृत करण्यात येते. कोणत्या अधिकाऱ्याला? पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याला. नंतर जिल्हा दंडाधिकारी, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ज्याला आपण म्हणतो, उपविभागीय दंडाधिकारी, नंतर राज्य शासनाने विशेष अधिकार दिला असेल तर तालुका दंडाधिकारी, तहसील मॅजिस्ट्रेट. नंतर जिल्हा पोलीस अधीक्षक SP, अप्पर पोलीस अधीक्षक ASP किंवा पोलीस उप अधीक्षक म्हणजे DYSP यांनी खास अधिपत्रान्वये अधिकार दिलेला पोलीस उपनिरीक्षकाहून दर्जा कमी नसलेला, पोलीस उपनिरीक्षक दर्जाहून कमी दर्जा नसलेला कोणताही पोलीस अधिकारी सेम आहे. जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी, SP, ASP, DYSP यांच्या खास अधिपत्रान्वये अधिकार दिलेला पोलीस उपनिरीक्षक दर्जाहून कमी दर्जा नसलेला कोणताही पोलीस अधिकारी.
ठीक आहे. नंतर राज्य शासन एखाद्या विशिष्ट क्षेत्राच्या बाबतीत अधिसूचना प्रसिद्ध करून नंतर तेच पोलीस उपनिरीक्षक दर्जाहून कमी दर्जा नसलेला अशा अधिकाऱ्याला काय केलं जातं, प्राधिकृत केलं जातं, अधिकार दिले जातात त्याला. जुगार खेळण्याच्या अड्ड्यात पोलीस अधिकाऱ्यांनी प्रवेश करणे, झडती घेणे हे अधिकार कोणाला आहेत तर पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यास. पण ते काय व्हावं लागतं, त्यांचे जे सिनियर आहेत त्यांना जे त्यांना प्राधिकृत करणार आहेत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करतात व नंतर अशा प्रकारचा त्यांना आदेश देतात. ठीक आहे. मग यांना काय अधिकार प्राप्त होतात पहा. संशयित घरात, खोलीत किंवा जागेत अवश्य बळाच्या साह्याने रात्री किंवा दिवसा प्रवेश करता येतो. संशयित घरात. ठीक आहे. एखाद्या ठिकाणी त्यांना संशय आहे की इथे गॅम्बलिंग चालू आहे किंवा जुगार चालू आहे किंवा एखादं क्षेत्र जे आहे कॉमन गेमिंग हाऊस म्हणून सुरू आहे, जुगाराचा सार्वजनिक अड्डा म्हणून ते सुरू आहे, असं जर त्यांना संशय असेल तर त्यांना काय केलं जातं, त्याची चौकशी केली जाते, इन्क्वायरी. मग त्यांचे जे सिनियर्स आहेत त्यांनी त्यांना प्राधिकृत करतात, आदेशाद्वारे प्राधिकृत करतात. आणि मग नंतर त्यांनी संशयित घरात, खोलीत किंवा जागेत अवश्य त्या बळाच्या साह्याने रात्री किंवा दिवसा प्रवेश करू शकतात. आणखीन काय तर संशयित वस्तू जप्त करतात. इथे संशयित वस्तू जप्त करण्याची तरतूद आहे. ठीक आहे. संशयित वस्तू जप्त करण्याची तरतूद आहे, परंतु त्याची विल्हेवाट लावण्याची तरतूद यामध्ये नाहीये, फक्त जप्तीची तरतूद आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, समजलं. कलम 6 नुसार जुगार खेळण्याच्या अड्ड्यात पोलीस अधिकाऱ्यांनी प्रवेश करणे, झडती घेणे अधिकार कोणाला आहेत, पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यास, म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजेच PSI ला हे अधिकार आहेत. त्यांना प्राधिकृत कोण करतं, पोलीस आयुक्तालयाच्या बाबतीत पोलीस आयुक्त, इतरच्या बाबतीत जिल्हाधिकारी असतील, उपविभागीय दंडाधिकारी असतील, तालुका दंडाधिकारी असतील, जिल्हा पोलीस अधीक्षक असतील, अप्पर पोलीस अधीक्षक असतील, पोलीस उप अधीक्षक असतील, हे किंवा त्या क्षेत्रावरती डिपेंड आहे कोण प्राधिकृत करेल ते. कोणाला प्राधिकृत करतात तर पोलीस उपनिरीक्षकाला. ठीक आहे. आणि एखाद्या विशिष्ट क्षेत्राच्या बाबतीत राज्य शासन अधिसूचना प्रसिद्ध करून प्राधिकृत करतो. मग त्यांना कोणते अधिकार प्राप्त होतात तर संशयित घरात, खोलीत किंवा जागेत अवश्य बळाच्या साह्याने रात्री किंवा दिवसा प्रवेश करणे, त्या ठिकाणाची झडती वगैरे घेणे आणि संशयित वस्तू सापडल्यास ते ताब्यात घेणे आणि कोणी ते इसम वगैरे तिथे जे व्यक्ती वगैरे प्रेझेंट असतील त्यांना ताब्यात घेणे, परत त्यांना मॅजिस्ट्रेट समोर हजर करणे. ठीक आहे. नंतर कलम 6A आहे खोटी नावे व पत्ता सांगण्याबद्दल शिक्षा. आता या प्रकारे पकडलेले जे व्यक्ती आहेत त्यांनी कधी शक्यता असते की त्यांचे नावे जे आहेत ते लपवतात किंवा पत्ता वगैरे प्रॉपर सांगत नाही. त्या प्रकारे जर नाव किंवा पत्ता सांगण्यात नकार दिल्यास किंवा खोटी नावे व पत्ते सांगितल्याबद्दल काय शिक्षा आहे पहा. त्यांना द्रव्यदंडाची शिक्षा आहे, 1000 रुपये द्रव्यदंड. खोटी नावे किंवा पत्ता सांगितल्याबद्दल 1000 रुपये द्रव्यदंडाची शिक्षा आहे. आणि हा द्रव्यदंड भरण्यास कसूर केल्यास किंवा द्रव्यदंड न भरल्यास 4 महिन्यापर्यंतचा कारावास आहे. असा द्रव्यदंड न भरल्यास काय आहे, 4 महिन्यापर्यंतचा कारावास. कलम 6A खोटी नावे व पत्ते सांगण्याबद्दल शिक्षा. नावे किंवा पत्ते सांगण्यास नकार दिल्यास किंवा खोटी नावे व पत्ता सांगितल्यास शिक्षा आहे 1000 रुपये द्रव्यदंड व द्रव्यदंड भरण्यास कसूर केल्यास शिक्षा आहे 6 महिने कारावास. नेक्स्ट आहे कलम 7 जुगार खेळण्यास सार्वजनिक अड्डा ठेवण्याचा किंवा त्यात जुगार खेळण्याचा अनुमानिक पुरावा. कलम 7 जुगार खेळण्यास सार्वजनिक अड्डा ठेवण्याचा किंवा त्यात जुगार खेळण्याचा अनुमानिक पुरावा. अनुमानिक म्हणजे अनुमान लावण्यात येतो थोडक्यात. कलम 6 अन्वये झडती घेतल्यानंतर जुगाराची साधने सापडल्यास ते घर, खोली किंवा जागा सार्वजनिक जुगाराचा अड्डा आहे व त्या दरम्यान हजर असलेली प्रत्येक व्यक्ती हे काय आहे तर जुगार खेळण्यासाठी हजर आहे असं काय केला जातो, अनुमान काढण्यात येतो कलम 7 नुसार. कलम 6 अन्वये झडती घेतल्यानंतर कोण झडती घेतो, पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी म्हणजे PSI. झडती घेतल्यानंतर त्या खोली किंवा जागेत जे काही
इक्विपमेंट्स मिळाले असतील, इन्स्ट्रुमेंट मिळाले असतील कशा संबंधित, जुगारा संबंधित, तर ते काय आहे, ते घर, खोली किंवा जागा जुगाराचा सार्वजनिक अड्डा आहे आणि तेथे असलेली प्रत्येक व्यक्ती काय आहे, तर जुगार खेळण्याच्या हेतूने तेथे प्रेझेंट आहे असा अनुमान काढण्यात येतो कलम 7 नुसार. परत कलम 12 आहे सार्वजनिक रस्त्यात जुगार खेळणे, पक्षी व जनावरे लढवणे या बाबतीत अधिपत्राशिवाय अटक करण्याचा अधिकार. जेव्हा आपल्या गावात जत्रा यात्रा चालू असतात ना, तेव्हा हा प्रकार हमखास पाहायला मिळतो. एखाद्या ठिकाणी 2 पक्षी म्हणजे स्पेशली कोंबडे असतात, कॉक फाईट ज्याला म्हटलं जातं, ह्या कोंबड्याची फायटिंग आपल्याला पाहायला मिळते. हे कॉक फाईट म्हणजे काय आहे, तर एक जुगार आहे आणि हा कलम 12 त्या प्रकाराशी रिलेटेड आहे. सार्वजनिक रस्त्यात जुगार खेळणे, पक्षी व जनावरे लढवणे या बाबतीत अधिपत्राशिवाय अटक करण्याचा अधिकार कोणाला आहे, PSI अधिकारी, PSI दर्जाचा पोलीस अधिकाऱ्यास. तर असा अधिकारी सार्वजनिक रस्त्यात जेथे ज्या ठिकाणी लोक ये जा करतात अशा जागेत कोणतेही व्यक्ती काय करत आहे, तर जुगार खेळताना सापडल्यास त्याला काय करता येतं, वॉरंट शिवाय त्याची झडती घेता येते. वॉरंट शिवाय हा शब्द महत्वाचा आहे. वॉरंट शिवाय झडती घेता येते आणि अशा प्रकारे दोषी आढळलेल्या व्यक्तीस शिक्षा काय आहे, 3 महिने मुदतीचा कारावास व 300 रुपये द्रव्यदंड. सार्वजनिक रस्त्यात जुगार खेळताना किंवा पक्षी किंवा जनावरे लढवताना आढळल्यास शिक्षा आहे 3 महिने मुदतीचा कारावास, 3 महिने कारावास व 300 रुपये द्रव्यदंड. बरं, कॉमन गेमिंग हाऊस मध्ये जुगार खेळणे म्हणजे जुगाराच्या सार्वजनिक अड्ड्यात जुगार खेळणे आणि गेमिंग इन पब्लिक प्लेस म्हणजे सार्वजनिक रस्त्यात जुगार खेळणे, यामध्ये काय फरक आहे, तर फरक हे आहे, कॉमन गेमिंग हाऊस मध्ये सर्च साठी किंवा अरेस्ट साठी काय लागतं, वॉरंट लागतं, अधिपत्र लागतं. आणि कलम 12 मध्ये गेमिंग इन पब्लिक प्लेस सार्वजनिक रस्त्यात जुगार खेळताना ऍक्शन घेण्यासाठी अधिपत्र किंवा वॉरंट लागत नाही. समजलं? हा कॉमन गेमिंग हाऊस आणि गेमिंग इन पब्लिक प्लेस या दोघांमधला फरक आहे. या कलमानुसार जी जुगाराची साधने मिळून आल्यास, त्या ठिकाणी इसम आढळून आल्यास त्या ठिकाणी तो इसम जुगार खेळण्यासाठीच आले होते असे अनुमान काढण्यात येईल. आता सार्वजनिक ठिकाणी असे व्यक्ती मिळाल्यास तेथे जे काही साधने आहेत, ते साधने व ते जे व्यक्ती आहेत, ते व्यक्ती तेथे जुगार खेळण्यासाठीच आले होते असं काय करण्यात येईल, अनुमान काढण्यात येईल. ठीक आहे. नंतर असे सापडलेले साधन जप्त करण्यात येईल व त्यांचा नाश करण्यात येईल. त्यांचा नाश करण्याचा अधिकार हे कलम 12 नुसार देण्यात आला आहे. कलम 6 मध्ये असा PSI ला असा अधिकार देण्यात आला नाही, फक्त जप्ती करण्याचा अधिकार आहे. ते साधने नाश करण्याचा अधिकार किंवा ते डिस्ट्रॉय करण्याचा अधिकार त्यांना कलम 6 अंतर्गत देण्यात आलेला नाहीये. तो फक्त केव्हा आहे, पब्लिक प्लेस मध्ये गेमिंग करताना आढळल्यास आहे. ठीक आहे. पोलीस अधिकाऱ्यास सार्वजनिक ठिकाणी सापडलेले सर्व पक्षी, जनावरे व जुगार खेळण्याची साधने असल्याबद्दल वाजवी संशय येत असल्यास अशा वस्तू जप्त करण्याचा अधिकार आहे. ते पाहिले आता आपण, जप्त करणे व त्यांचा नाश करणे. ठीक आहे. नंतर कलम 12A आहे, जुगारासंबंधित कोणतीही बातमी किंवा माहिती छापणे, प्रसिद्ध करणे किंवा वाटणे याबद्दल अधिपत्राशिवाय अटक करण्याचा अधिकार. अगेन अधिपत्राशिवाय अटक करण्याचा अधिकार हा शब्द आहे. पोलीस अधिकाऱ्यास म्हणजे कोण आहे तो पोलीस अधिकारी, PSI पोलीस सब इन्स्पेक्टर जुगार खेळण्यास मदत करण्याच्या किंवा ते खेळणे सुलभ होण्याच्या हेतूने जो कोणी इसम कोणतेही वर्तमानपत्र, बातमीपत्र किंवा बातमी, माहिती छापेल, विकेल किंवा इतर कोणत्याही इसमास अधिपत्राशिवाय अटक करण्याचा अधिकार आहे. जो कोणी जुगार खेळण्यासाठी मदत होईल अशा प्रकारची बातमी, वर्तमानपत्र किंवा बातमी छापेल किंवा ते डिस्ट्रीब्यूट करेल किंवा इतर प्रकारे त्याला मदत करेल अशा व्यक्तीला अधिपत्राशिवाय अटक करण्याचा अधिकार आहे. आणि असा इसम दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्याला कलम 4 मध्ये उल्लेखलेल्या रीतीनुसार व त्या मर्यादेपर्यंत शिक्षा होईल. दुसरी महत्वाची गोष्ट, या अधिनियमासाठी आपण रेफरन्स बुक वापरला आहे, प्राईम पब्लिकेशन द्वारे प्रकाशित डिपार्टमेंटल PSI कायदे.
हे या पुस्तकाचं अपडेटेड 3rd एडिशन आहे. या पुस्तकामध्ये तुम्हाला कायद्यासोबतच राज्यघटना आणि मानवी हक्क हे घटक देखील मिळणार आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या पुस्तकामध्ये किंवा या संदर्भ ग्रंथामध्ये तुम्हाला सर्व कायद्यावरती आयोगाचे प्रश्न तर मिळणारच आहेत, प्लस प्रॅक्टिससाठी प्रॅक्टिस क्वेश्चन पण मिळणार आहेत. जवळजवळ 200 प्रश्न आहेत, जवळजवळ 2000 प्लस प्रश्न यामध्ये आहेत. या पुस्तकाचा फुल रिव्ह्यू आपल्या चॅनल वरती अवेलेबल आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, तुम्ही ते एकदा चेक करू शकता. आता आपण आयोगाने विचारलेले प्रश्न पाहूयात. प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा 1887 अन्वये खालील विधानांचे अवलोकन करा. हा प्रश्न आला होता डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा 2021. विधान 1 आहे, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्याच्या कलम 12A नुसार जो कोणी सामान्य जुगार खेळण्याच्या उद्देशाने कोणतेही घर, खोली किंवा जागा उघडेल, ठेवेल किंवा वापरेल त्याला दोषी आढळल्यास 1 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा होईल. विधान 2 आहे, सदर शिक्षा 4 वर्षापर्यंत वाढू शकेल. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4. दोन्ही विधाने चूक आहेत. कारण कलम 12 यामध्ये कोणती तरतूद आहे, तर जुगारासंबंधित कोणतीही बातमी किंवा माहिती छापणे, प्रसिद्ध करणे किंवा वाटणे याबद्दल अधिपत्राशिवाय अटक करण्याचा अधिकार या संबंधित आहे कलम 12A. म्हणून हा विधान येथेच चूक ठरतो. नंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा 1887 चे खालीलपैकी कोणते कलम खोटी नावे व पत्ता देण्याबाबतच्या शिक्षेशी संबंधित आहे. हा प्रश्न आला होता डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा 2021. याचं उत्तर आहे ऑप्शन 1 कलम 6A. कलम 6A हे खोटी नावे व आणि पत्ते देण्याबाबतच्या शिक्षेशी संबंधित आहे. प्रश्न आहे, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा 1887 च्या कलम डॅश 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 अन्वये पोलीस अधिकाऱ्यास जुगाराचे साहित्य दडविलेले संशयास्पद असल्यास त्यास घरात प्रवेश करून सर्व भाग, खोल्या किंवा जागेची तपासणी करण्याचे अधिकार आहे. हा प्रश्न आला होता डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा 2017. याचे उत्तर आहे ऑप्शन 4 कलम 6. नंतर पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे ह्या गुन्ह्यासाठी महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्याच्या डॅश 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 कलमाखाली शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. हा प्रश्न आला होता डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा 2017. याचे उत्तर आहे ऑप्शन 1 12. कलम 12 मध्ये सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे या गुन्ह्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. नंतर नंतर प्रश्न आहे, मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 च्या कलम 6 मध्ये डॅशची तरतूद दिलेली आहे. हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2016 चा. याचे उत्तर आहे ऑप्शन 4 जुगार खेळण्याच्या जागेत पोलीस अधिकाऱ्यांनी प्रवेश करणे, झडती घेणे इत्यादी. नंतर मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 च्या कलम डॅश 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 मध्ये खोटी नावे व पत्ते देण्याबद्दल शिक्षेची तरतूद दिली आहे. हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा 2016 चा. याचं उत्तर आहे ऑप्शन 1 6A. कलम 6A मध्ये खोटी नावे व पत्ते देण्याबद्दल शिक्षेची तरतूद आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे, मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 कलम 6 नुसार खालीलपैकी कोणते अधिकार पोलीस अधिकाऱ्याला दिले नाहीत. हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2013. याचं उत्तर आहे ऑप्शन 4 जुगार साधने नष्ट करणे. कलम 6 जुगार खेळण्याच्या अड्ड्यात पोलीस अधिकाऱ्यांनी प्रवेश करणे, झडती घेणे या संबंधित आहे. यानुसार पोलीस अधिकारी बळाचा वापर करून संशयित जागेत प्रवेश करू शकतात. संशयित जागेत रात्री किंवा दिवसा केव्हाही प्रवेश करू शकतात आणि जुगाराच्या साधनांची झडती घेऊ शकतात. त्यांना ते जुगाराची साधने नष्ट करण्याचा अधिकार या नियमानुसार देण्यात आलेला नाहीये. नंतर पुढचा प्रश्न आहे, मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 च्या कलम 5 नुसार जुगाराच्या अड्ड्यावर जुगार चालू असताना उपस्थित असलेली व्यक्ती केवळ जुगार खेळण्याच्या प्रयोजनासाठीच असू शकते हे त्याविरुद्ध सिद्ध होईपर्यंत गृहीतक काढले जाते. हे वाक्य डॅश डॅश डॅश. हा प्रश्न डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा 2013 ला विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन 1 बरोबर आहे.
जुगार अड्ड्यावर जुगार चालू असताना उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती ही जुगार खेळण्याच्या हेतूनेच तेथे उपस्थित होती असे गृहीत धरले जाते. कलम 5 नुसार. पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक जुगाराच्या अड्ड्यासंदर्भात खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियमाखाली शिक्षा देता येत नाही? हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2012. याचं उत्तर आहे ऑप्शन 4 वरील पैकी सर्व शिक्षेस पात्र. जुगारी अड्ड्याचा मालक, जुगारी अड्ड्याची देखभाल करणारी व्यक्ती आणि जुगारी अड्ड्यात खेळण्यासाठी हजर असणारी प्रत्येक व्यक्ती ही काय आहे तर मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियमाखाली शिक्षेस पात्र आहेत. पुढचा प्रश्न आहे, जुगार अड्ड्याची झडती घेण्याचे वॉरंट देण्याचे अधिकार पोलीस आयुक्तांना कलम डॅश 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 अन्वये आहेत. मुंबई जुगार प्रतिबंध कायदा 1887. हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा 2012चा. याचं उत्तर आहे ऑप्शन 3 कलम 6. पुढचा प्रश्न आहे, त्याच्या घरातील 2 खोल्या गावकऱ्यांना जुगार खेळण्यासाठी वापरू देतो. ने जुगार प्रतिबंध कायद्याखाली कोणता गुन्हा केला आहे? हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा 2011. याचं उत्तर आहे ऑप्शन 1 कलम 4(1). कलम 4(1) नुसार जुगार खेळण्याच्या प्रयोजनासाठी जुगार खेळण्याचा सार्वजनिक अड्डा म्हणून कोणतेही घर, खोली किंवा जागा खुली करणे, त्याचा उपयोग करणे किंवा भोगवटा करणे हे काय आहे तर जुगार खेळायला जातो व त्या ठिकाणी स्वतःचा नंबर लागण्याची वाट पाहत उभा आहे. ने जुगार प्रतिबंध कायद्याखाली कोणता गुन्हा केला आहे? हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2011चा. उत्तर आहे ऑप्शन 4 कलम 5. कलम 5 नुसार सार्वजनिक जुगार अड्ड्याच्या ठिकाणी कोणतीही व्यक्ती जुगार खेळताना सापडेल किंवा जुगार खेळण्याच्या कारणासाठी हजर असेल ती दोषी आहे. आणि पुढचा प्रश्न आहे, जुगार अड्डा कॉमन गॅम्बलिंग हाऊस म्हणजे काय? हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2011चा. याचं उत्तर आहे ऑप्शन 4 कोणतेही ठिकाण, घर, खोली जिथे जुगार खेळला जातो, जुगाराचे साहित्य वापरले जाते किंवा ठेवले जाते, याला काय म्हणतात? सार्वजनिक जुगाराचा अड्डा कॉमन गॅम्बलिंग हाऊस. ही व्याख्या कलम 3 मध्ये देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, जुगार खेळताना आढळून येणे व पक्षी किंवा जनावरे यांची विक्री अशा परिस्थितीत पोलिसांना काय अधिकार आहेत? हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2011. याचं उत्तर आहे ऑप्शन 4 पोलीस अधिकारी अशा कृत्यातील व्यक्तींना पकडतील, विना वॉरंट त्या ठिकाणाची झडती घेतील व ती मालमत्ता जप्त करतील. नंतर पुढचा प्रश्न आहे, मुंबई जुगार निर्मूलन कायदा 1887 मध्ये जास्तीत जास्त तुरुंगवासाची शिक्षा किती वर्षे सांगितली आहे? हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2010चा. याचं उत्तर आहे ऑप्शन 2 वर्षे. ही शिक्षा कलम 4 नुसार देण्यात येते सार्वजनिक जुगार अड्डे ठेवण्यासाठी. कलम 4 नुसार शिक्षा आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे, मुंबई जुगार निर्मूलन कायदा 1887 गुन्हेगाराला कोण पकडू शकतो? हा प्रश्न रद्द झालेला आहे. हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2010ला विचारलेला. हा प्रश्न रद्द होता. हा होता डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेसाठी महत्वपूर्ण असा महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 व त्यावरील आयोगाने विचारलेले प्रश्न. डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेची विनाशुल्क तयारी करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर जे कोणी आपले पोलीस मित्र किंवा भगिनी डिपार्टमेंटल PSI मुख्यची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.